सत्यशोधक समाज प्रतिष्ठान व अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद नांदेड यांच्या वतीनं आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती निमित्तानं आयोजित व्याख्यानाचं आयोजन दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 2 वाजता डॉक्टर विजयकुमार माहुरे यांच्या निवासस्थानी असलेल्या सभागृहात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत हे होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक डॉक्टर वैजनाथ अनमूलवाड, स्वारातीम विद्यापीठ नांदेड आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल भंडारे हे होते। यावेळी व्याख्याते प्राध्यापक वैजनाथ अनमूलवाड यांनी धरती आबा बिरसा मुंडा यांचे चरित्र आणि कार्य याविषयी भाषण करताना म्हणाले की खरे तर आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असून जंगल हे त्यांचं निवासस्थान आणि निर्वाहाचं साधन आहे। जल, जंगल, जमीन यावर इंग्रजांनी कर लावला म्हणून त्या विरोधात म्हणजेच शोषणाच्या विरोधात आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात बिरसा मुंडा यांनी आदिवासींना संघटित करून इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला। परिणामी त्यांना कारागृहामध्ये ठेवून मारण्यात आलं। त्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत, म्हणजेच त्यांच्या या बलिदानाची आठवण करत आहोत आणि त्यांच्या या लढाईची प्रेरणा आपण घेत आहोत, असं प्रतिपादन त्यांनी केले। आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर बोलताना डॉक्टर विठ्ठल भंडारे म्हणाले की महात्मा फुले यांनी स्त्रिया आणि अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचं हे महान कार्य केले। त्यावेळी त्यांच्या वेळच्या समाजकंटकांकडून त्यांना जो त्रास होत होता, अशावेळी लहुजी साळवे यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना संरक्षण देणे आणि शिक्षण कार्यात सहकार्य करणे अशी महत्त्वाची भूमिका लहुजी साळवे यांनी निभावली आहे। म्हणूनच त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा आपण घेऊन त्यांचा वारसा पुढे चालू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं सांगितलंय। यावेळी डॉक्टर विजयकुमार माहुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत यांनी सांगितले की इंग्रज राजवटीत केवळ लोकशाहीसाठीच किंवा स्वकीय राज्यासाठीच स्वातंत्र्य संग्राम केला असं नव्हे, तर त्यांच्या राजवटीत राजकीय क्रांतीसोबतच सामाजिक क्रांतीचा पण लढा महामानवांनी चालू केला। बिरसा मुंडा आणि लहुजी साळवे यांचे क्रांतिकारी विचार आणि कार्य हे केवळ राजकीय नव्हते, तर शोषण आणि अन्याय अत्याचार या विरुद्धचं कार्य म्हणजेच त्यांची क्रांतिकारी लढाई होती। हीच प्रेरणा आपण घेऊन चाललं पाहिजे, असं ते म्हणाले। या कार्यक्रमात गयाताई कोकरे, भारत कानिंदे, प्राध्यापक पोतुलवाड, शाहीर गंगाधर वाघमारे, कॉम्रेड गंगाधर गायकवाड, डॉक्टर विजयकुमार माहुरे यांचा दत्ता तुमवाड यांनी पुष्पहार आणि ग्रंथ देऊन सत्कार केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाजाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष दत्ता तुमवाड यांनी केलं, तर सूत्रसंचालन आयुष्मान गायकवाड यांनी केले। आभार प्रदर्शन विठ्ठल भंडारे यांनी मांडले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यश मिसलवाड, सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष भंडारे, कॉम्रेड व्ही.एन. घायाळे, कवी डी.एन. मोरे, बालाजी पाटोळे, माजी डेपो मॅनेजर तुकाराम टोंपे, उषाताई बैनवाड, उपासक अशोक भवरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी सत्यशोधक समाज प्रतिष्ठान व अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे सदस्य आणि श्रोतागण मोठ्या संख्येने उपस्थित होते।